सध्या आपण मान तालुक्यातील मलवडी येथे त्रिंबकराव काळे विद्यालयामध्ये आहे आणि माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे। त्यांच्याकडून हा मेळावा माजी विद्यार्थ्यांचा काय आहे हे आपण आता जाणून घेऊया आणि त्यांच्या वतीने विविध कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आलेले। नमस्कार। रयत शिक्षण संस्थेच्या त्रिंबकराव काळे विद्यालय व ज्युनियर कॉलेज मलवडी या ठिकाणी या शाळेतील 1998-99 या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात येत आहे। हा मेळावा तब्बल 25 वर्षानंतर आयोजित करण्यात येत आहे आणि हा रविवार दिनांक 24 डिसेंबर 2023 या दिवशी हा साजरा होत आहे। याच्यामध्ये प्रामुख्याने हा मेळावा साजरा होण्यापूर्वी या विद्यालयामध्ये अनेक बॅचेसचे मेळावे आयोजित झालेले आहेत। याच्यामध्ये प्रामुख्यानं तब्बल 1 लाख रुपयाचा एका बॅचने आम्हाला पूर्णपणे स्पर्धा परीक्षा ग्रंथालय उभा करून दिलेला आहे। त्याचबरोबर या विद्यालयाला आवश्यक असणारं जे काही साऊंड सिस्टीम आहे तीही त्याच बॅचने आम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे। त्यापूर्वीच्या काही बॅचेसमध्ये वॉटर फिल्टर असेल, कूलर असेल, विविध स्पर्धा परीक्षेची पुस्तके असतील, ही सर्व आम्हाला भेट दिलेली आहेत आणि विद्यार्थ्यांच्या आणि विद्यालयाच्या प्रगतीमध्ये या सगळ्या माजी विद्यार्थ्यांचा आणि या मेळाव्यांचा अतिशय हिरिरीने यांनी आम्हाला सहभाग नोंदवलेला आहे। 99 पूर्व विद्यार्थ्यांचा मेळावा आम्ही 25 वर्षानंतर घेत आहे व सर्व विद्यार्थ्यांना 25 वर्षानंतर भेटण्याची संधी मिळणार आहे। त्या कारणात दत्तक घेणार आहे। खंडोबा मंदिरामध्ये पिण्यासाठी फिल्टर देणार आहे। जे आमच्या बॅचमधील स्वर्गवासी जे विद्यार्थी झालेले आहेत त्यांच्या मुलींच्या नावे देणगी आर्थिक मदत म्हणून करणार आहे आणि जे शालेय त्रिंबकराव काळे विद्यालय ज्युनियर कॉलेज मलवडी या शाळेला स्पर्धे परीक्षेची पुस्तकं देणार आहे। एवढे उपक्रम आम्ही आमच्या बॅचतर्फे करणार आहोत। शालेय शाळेमध्ये गरजू विद्यार्थी दत्तक हा एक उपक्रम आमच्या बॅचतर्फे राबवण्यात येत आहे। तसेच आमच्या मलवडी गावामध्ये यात्रेनिमित्त जे कुस्ती मैदान होणार आहे त्या कुस्ती मैदानासाठी आमच्या या बॅचतर्फे प्रथम क्रमांकाची कुस्ती आमच्या बॅचतर्फे लावण्यात येत आहे। तसेच भाविक भक्तांचं मलवडी गावामध्ये येणाऱ्या भाविक भक्तांना पिण्याच्या पाण्याची सुविधा व्हावी, थंड आणि शुद्ध पाणी मिळावं मंदिरामध्ये सर्व भाविकांना, यासाठी पण या बॅचतर्फे मंदिरामध्ये फिल्टरचं एक मोठा फिल्टर मंदिरामध्ये आपण फिट करून देत आहोत आणि शैक्षणिक शाळेमध्ये पुस्तकं स्पर्धा परीक्षेसाठी लागणारी पुस्तकं ही आमच्या बॅचतर्फे शाळेमध्ये आपण भेट म्हणून देत आहोत। आमच्या बॅचमध्ये असणारे स्वर्गवासी विद्यार्थी आमच्याबरोबर शाळेत शिकणारे विद्यार्थी जे स्वर्गवासी झालेत त्या कुटुंबातील पाल्य, त्या विद्यार्थ्यांचे पाल्य, त्यांच्यासाठी आम्ही त्यांच्या मुलांना एक छोटीशी भेट म्हणून प्रत्येकी एक रक्कम त्यांच्या नावे बँकेमध्ये आम्ही फिक्स डिपॉझिट करत आहोत। विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करून आपले नावाचा ठसा उमटवणारे अनेक विद्यार्थी या शाळेने घडवलेले आहेत। त्या विद्यार्थी या मेळाव्यात सहभागी होऊन जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आम्ही एकत्र येणार आहोत आणि जुन्या उजाळा देत असताना, आठवणींना उजाळा देत असताना आम्ही त्या माध्यमातून भविष्य काळासाठी काही योजना राबवणार आहोत। त्या योजनेच्या माध्यमातून अनेक आम्हाला मित्रांना सुख दुःखामध्ये एकत्र येण्यासाठी प्रेरणा घ्यायची आहे आणि त्या प्रेरणेतून आम्हाला अजून नवीन उपक्रम या शाळेसाठी, आमच्या मित्रांसाठी राबवायचे आहेत। त्या माध्यमातून आम्हाला एक समाजापुढे, देशापुढे किंवा एक राज्यापुढे एक आदर्श निर्माण करून द्यायचा आहे की बाबा चांगला उद्देश असला तर त्या उद्देशासाठी आपल्याला सडळ मदत करणारे आपले मित्र कायम तुमच्या पाठीशी उभे राहतात। याचे आम्हाला स्वतः आम्ही अनुभवलेलं आहे। आमचा मित्र परदेशात आहे एक, त्या मित्राने आम्हाला रात्री खूप अशी मदत केली आणि त्याने आव्हान केलं की तुम्ही एकत्र या। त्या आव्हानाला आम्हाला एवढा सपोर्ट मिळाला की आम्हाला वाटलं नाही आपण कमी पडत नाही कुठेही। समाजाच्या जाणीवा जर जीवन ठेवायचे असतील तर प्रत्येक मित्राने एकत्र आलं पाहिजे, त्या जाणीवाला समजून घेतल्या पाहिजेत आणि त्या दृष्टिकोनातली त्या पुढे वाटचाल केली पाहिजे। एवढं बोलतो मी आणि शेवटी मी सर्व मित्रांना या मेळाव्यासाठी आवर्जून येण्याचे आवाहन करतो आणि या
जुन्या 25 वर्षाच्या अगोदरचा कालखंड जगण्यासाठी पुन्हा मी त्यांना प्रेरित करू इच्छितो. नमस्कार, मी हनुमंत पांडुरंग कदम, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मलवडी, वरिष्ठ मुख्याध्यापक, तालुका मान, जिल्हा सातारा. त्र्यंबकराव काळे विद्यालय व ज्युनियर कॉलेज मलवडी, तालुका मान, जिल्हा सातारा येथील 1998-99 बॅच मधील सर्व विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा 24 डिसेंबर 2023 रोजी आयोजित केलेला आहे. त्या स्नेह मेळाव्यामध्ये आमच्या शाळेतील ज्या पालकांची खरंच परिस्थिती नाजूक आहे अशाच पालकांची निवडक मुलं आम्ही त्या बॅचमधील सर्व विद्यार्थ्यांच्याकडं ठरावानुसार, शाळा व्यवस्थापन समितीच्या ठरावानुसार त्यांना सुपूर्द केलेले आहेत. तेव्हा त्या बॅचमधील 1998-99 बॅचमधील सर्व विद्यार्थ्यांचं मी मनापासून शाळेच्या वतीनं, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, सचिव यांच्या वतीनं, ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्या वतीनं मी त्यांना मनपूर्वक मी धन्यवाद देतो. जय हिंद.